ठीक आहे आम्ही या. हॅलो सर. ओके. हा इलस्ट्रेशन नंबर 3 आहे. तो पीडीएफ मध्ये ओपन करा. तुमच्याकडे आहे ना पीडीएफ? ओपन करायला जमेल की लिहून घेताय? मी दोन्ही करणार आहे सर. हा हा मी लिहूनही घेईन आणि पीडीएफही आहे आहे ना. ओके. मग इलस्ट्रेशन नंबर 3 आपण स्टार्ट करूयात. ओके. याच्यामध्ये काय दिले बघा. एबीसी लिमिटेड produces and sells 4 products A, B, C and D. The products are similar and usually produce in production runs of 10 units. म्हणजे काय म्हटलंय त्यांनी बघा. एबीसी हे 4 प्रोडक्ट आहेत जे की एबीसी लिमिटेड कंपनी जी आहे, एबीसी लिमिटेड कंपनी जी आहे ती प्रोड्यूस करते. पण काय म्हटलंय, प्रोड्युसेस रन्स ऑफ 10 युनिट्स. म्हणजे एका वेळेला ते किती युनिट्स प्रोड्यूस करतात? 4 मिळून. एका वेळेस किती प्रोडक्शन होतं? तर 10 युनिट्सचं प्रोडक्शन होतं. अँड सोल्ड इन बॅच ऑफ 5 युनिट्स. आणि ते 5 बॅच मध्ये सोल्ड केले जातात. द प्रोडक्शन डिटेल्स ऑफ दीज प्रोडक्ट्स आर ॲज फॉलोज. आता प्रोडक्शन डिटेल्स दिलेले आहेत. म्हणजे सपोज प्रोडक्शन युनिट्स दिलेले आहेत. ए किती 100 युनिट प्रोड्यूस करायचे, बी 110 करायचे, सी 120 करायचे आणि डी 150. म्हणजे टोटल आपण तुम्हाला किती युनिट प्रोड्यूस करायचं आहे? आम्ही हॅलो सर. किती युनिटचं करायचंय? सर ऍक्च्युली ब्लर दिसतंय मला, एवढं बारीक दिसत नाही. तुझा नेटवर्क प्रॉब्लेम आहे. हा बरोबर सर. साक्षी तुला दिसतंय क्लिअर? हो सर. ओके. मग मला हो सर. ABCD हे 4 तुझे प्रोडक्ट दिलेले आहेत. ए चे किती 100 युनिट्स प्रोड्यूस करायचे आहेत, बी चे 110 युनिट प्रोड्यूस करायचे आहेत, सी चे 120 युनिट्स प्रोड्यूस करायचे आहेत, डी चे 150 युनिट्स प्रोड्यूस करायचे आहेत. मग टोटल तुला किती युनिट प्रोड्यूस करायचे आहेत? 480. 480. ओके. पण त्यांनी काय म्हटलेलं आहे की एका टायमाला किती युनिट प्रोड्यूस करू शकतो? एकदा मशीन रन केलीस तर एकदा मशीन रन केल्याच्या आधी किती युनिट प्रोड्यूस करू शकतेस तू? 10 युनिट्स म्हटलेलं आहे. बरोबर आहे? एकदा सर. रन केल्याच्या नंतर 10 युनिट्स प्रोड्यूस करू शकतो. तुला एकूण टोटल प्रोडक्ट किती प्रोड्यूस करायचे? 480. मग जर तुला 480 युनिट प्रोड्यूस करायचे, एका टायमाला तुझे 10 युनिट होतात, तर तुला किती वेळा मशीन रन करावी लागेल? 48 वेळा सर. 48 टाइम्स. 48 टाइम्स. मग तुमचा आता नंबर ऑफ प्रोडक्शन रन्स किती असतील? 48 प्रोडक्शन रन्स. ते आपण पुढे दाखवणार आहे तुम्हाला सोल्युशन मध्ये. जस्ट आपण ओरली डिस्कस करून घेऊयात आधी. देन नेक्स्ट काय म्हटले त्यांनी? टोटल मशीन हर्स. मशीन किती तास काम करते? आता मशीन हर्स पर युनिट दिलेले. एका युनिटसाठी मशीन 4th लाईन बघा तुम्ही त्या चार्ट मधली. मशीन हर्स पर युनिट. ए प्रोडक्ट प्रोड्यूस करण्यासाठी मशीनला एका युनिटसाठी 5 इयर्स स्पेंड करावे लागतात. बी मध्ये 1 युनिट प्रोड्यूस करण्यासाठी मशीनला 4 इयर्स स्पेंड करावे लागतात. सी मध्ये 3 इयर्स आणि डी मध्ये 4 इयर्स. मग आपल्याला जर ए चे 100 युनिट प्रोड्यूस करायचे आहेत तर ए मध्ये मशीन्सला किती इयर्स काम करावं लागेल? ए चे 100 युनिट प्रोड्यूस करण्यासाठी मशीनला किती इयर्स काम करावं लागेल? 500 hours. 500 इयर्स. सेम बी मध्ये मग किती इयर्स करावे लागेल? So 440 hours. 440. आणि सी मध्ये 360 hours. 360. डी मध्ये 600 hours. 600 इयर्स. मग टोटल तुला आता या सगळ्यांची टोटल करून मग टोटल तुझी मशीन किती इयर्स काम करणार आहे? 1 मिनिट सर. 500. So 1900 hours. 1900 hours. ओके.
मग आता आपल्याला आणखी काय फाइंड आउट करायचं आहे, तर मशीनला एक हरला किंवा मशीनला एक हरला पर हरला रन करण्यासाठी किती कॉस्टिंग येते, म्हणजे एका तासासाठी एका मशीनला किती खर्च येतो. मग तेच फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, टोटल प्रोडक्शन ओव्हरहेड्स डिवायडेड बाय नंबर ऑफ टोटल हर्स. आता टोटल प्रोडक्शन ओव्हरहेड्स किती आहे, तर ते तुम्हाला दिलेलं आहे बघा प्रॉब्लेम मध्ये. प्रोडक्शन ओव्हरहेड्स अँड देअर कॉस्ट ड्रायव्हर RS फॉलोज दिलेलं आहे बघा, दिसलं? हा सर दिसलं. एक मशीन वर्क करण्यासाठी काय काय लागतं, तर फॅक्टरी वर्क एक्सपेन्सेस, स्टोअर रिसिव्हिंग कॉस्ट, मशीन सेटअप कॉस्ट, कॉस्ट रिलेटिंग क्वालिटी कंट्रोल, मटेरियल हँडलिंग अँड डिस्पॅच. सो ह्या सगळ्या कॉस्टिंग तुमचे एकत्र दिलेल्या 57,000. मग आता 50,000 ओव्हरऑल कॉस्टिंग आलं. आता तुम्हाला एका तासाचं कॉस्टिंग काढायचं, तुम्हाला काय करावं लागेल, एखाद्या मशीनला एका तासासाठी किती कॉस्टिंग येतं, कसं काढणार, टोटल ओव्हरहेड्स तुमचे दिलेले आहे डिवायडेड बाय नंबर ऑफ हर्स तुम्ही काढलेले आहेत ते. 57,000 तुमचा टोटल खर्च येतो या सगळ्यासाठी, पण तुम्हाला काय काढायचं आहे, पर हरला किती खर्च येतो, म्हणून तुम्ही डिवायडेड बाय नंबर ऑफ हर्स करणार आहात. मग किती येतं सांग मला मेय? सर 57,000 डिवायडेड बाय 1,900. हा बरोबर आहे. त्याचा आन्सर 19,57 सर. 30 रुपीज 30. सो ₹30 पर मशीनच, म्हणजे एका मशीनला एक तासाचा खर्च आहे 30 रुपये. समजलं? हा सर. सो ह्या 3 बेसिक गोष्टी लक्षात ठेवा, मग आपण पुढे जाऊ प्रॉब्लेम कडे. सो प्रॉब्लेम आहे तुमच्या समोर सगळ्यांकडे. सगळ्यात आधी मी तुम्हाला काय सांगितलं, आता त्यांनी काय म्हटलं, एक मिनिट, रिक्वायर्ड काय म्हणजे क्वेश्चन काय होता ते बघून घेऊयात. फॅक्टरी कॉस्ट ऑफ ईच प्रोडक्ट अज्युमिंग दॅट द absorption of machine hours basis. Second, factory cost each product assuming the absorption of overheads by using activity based costing. First काय म्हटलं, फॅक्टरी कॉस्ट ऑफ each product assuming that absorption of machine hours basis. सो मशीन hours basis वरती आपल्याला त्याचे absorption करायचं, ते आपण काढलेलं आहे. काय काढलेलं आहे, टोटल मशीन hours मी तुम्हाला सांगितलं की एक मशीनला किती वेळ काम करावं लागतं, किती तास, तर आपण काढून घेतलं 1900. ते कसं काढलं सगळ्यांना समजलं? आदित्य, साक्षी? हो सर. हो सर. देन आपण मशीन हर्स रेट काढला 30 पर मशीन, तो कसा काढला ते समजलं? हो. त्याच्यानंतर आपण हो काय, सर. त्याच्यानंतर आपण काय नंबर ऑफ प्रोडक्शन रन्स काढलं, म्हणजे किती वेळा तुम्हाला मशीन रन करावी लागणार आहे. ते 48 कसं आलं समजलं सगळ्यांना? हो सर नाही, ते झालं नाही. हे झालं ना, कुठलं? 48 सांगितलंच मग अशी मला. हो. मी तुम्हाला प्रोडक्शन विचारलं, टोटल किती झालं तुझं, तू बोला 480. सॉरी, साक्षी म्हटली, तू नाही. हा नाही, 48 बरोबर सर, झालं. समजलं ना? हो सर. म्हणजे हे सुद्धा फाइंड आउट झालं. सो या 3 गोष्टी समजल्या तुम्हाला, कशा फाइंड आउट केल्या आपण त्या. देन आता आपण ऍक्टिव्हिटी बेस्ड. सेकंड काय म्हटले त्यांनी, each product assuming the absorption of overheads by using activity based costing. Activity based costing आपण मागच्याच पाहिलं होतं, कसं फाइंड आउट करतो, काय करतो त्याच्यात. सो आधी आपण काय घेऊया, याच्यात काय दिलं त्यांनी, पर्टिक्युलर ABCD दिलेलं आहे, प्रोडक्शन दिलेलं आहे. प्रोडक्शन तुम्हाला जे दिलेल्या प्रॉब्लेम मध्ये ते सेम जसंच्या तसं घेतलेलं आहे. 100 युनिट्स, 110 युनिट्स, 120 युनिट्स, 150 आणि टोटल 480 युनिट्स. बरोबर आहे? हा सर, बरोबर आहे. समजलं? देन मशीन हर्स पर युनिट. मशीन हर्स पर युनिट सुद्धा तुमच्या प्रॉब्लेम मध्ये दिलेलं आहे बघा तुम्हाला. हा दिलंय. मशीन हर्स पर युनिट बघा, लास्ट सेंटेन्स दिसतंय 5434.
सो ते सुद्धा तुम्हाला दिलेलं आहे. देन आता कॉस्ट पर युनिट तुम्हाला फाइंड आउट करायचं. इथे दिलेलं आहे बघा, कॉस्ट पर युनिट. प्रोडक्शन झाल्यानंतर कॉस्ट पर युनिट. कॉस्ट पर युनिट मध्ये किती पर्टिक्युलर दिलेले आहेत? दोनच दिले आहेत, डायरेक्ट मटेरियल आणि डायरेक्ट लेबर. तर आपण आता इथे घेऊया कॉस्ट पर युनिट डायरेक्ट मटेरियल. जे दिलेलं आहे सेम जसं तसं आपण घेतलंय, काही याचे चेंजेस केलेले नाहीयेत. डायरेक्ट मटेरियल दिलेलं आहे, पण इथे टोटल कॉलम आपण ऍड केलाय, डायरेक्ट लेबर दिलेले आहे. आता नेक्स्ट येतं प्रोडक्शन ओव्हरहेड्स. नेक्स्ट येतं प्रोडक्शन ओव्हरहेड्स. मग प्रोडक्शन ओव्हरहेड्स आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागणार आहे. मग त्याचा फॉर्म्युला तुम्हाला काय दिलेला आहे? तर ₹30 पर मशीनर्स. ते आपण फाइंड आउट केलं होतं की एका मशीनला किती वेळ लागतो, सॉरी किती कॉस्ट लागते 1 तासाची. आम्ही फाइंड आउट केलं होतं ना, ₹30 हा सर. मशीनला 1 तास काम करण्यासाठी इंटू मशीनर्स पर युनिट. मग मशीन तुमची किती एका युनिट साठी किती तास काम करणार आहे? सो ए साठी 5 आवर्स काम करणार आहे, बरोबर आहे? बरोबर सर. मशीन 5 आवर्स काम करणार आहे. मग ए साठी किती खर्च येईल एका मशीनला? एचं प्रोडक्शन काढण्यासाठी मशीनला एका युनिटसाठी 5 आवर्स काम करावं लागतं. मग एचा एक 150 काढण्यासाठी, एकचा एक युनिट प्रोड्यूस करण्यासाठी मग किती मशीनला कॉस्टिंग येईल? 150 सर. 150. 5 इंटू 30 150. सो त्याच्यामुळे इथे 150 घेतलं. बी चं 120 येतं. मग बी कसं करणार तुम्ही? 4 इंटू 30. बरोबर आहे ना? हो सर. देन सी सुद्धा सेम तसंच करणार. 3 इंटू 30 90 आणि 4 इंटू 30 120 आणि 16 इंटू 30 सो 480 झालं. आता हे आपण असं का घेतलं, तर आपण वरती कॉस्ट पर युनिट म्हटलंय, म्हणजे पर युनिट कॉस्टिंग आपल्याला काढायची होती, म्हणून आपण ते पर युनिट घेतलं. समजलं आम्ही? हा सर, समजलं. ओके. आता कॉस्ट पर युनिट जेवढं आपण काढलेले आहेत त्या सगळ्यांची टोटल करून घ्या, बघा किती येते. इथे दिलेलं टोटल सेम येते का बघा, 205. म्हणजे कॉस्ट पर युनिट फक्त 30 25 आणि 150. हो सर, बरोबर आहे ते. सगळ्यांची करून घ्या ABCD. सर बरोबर आहे. बरोबर. शेवटचं हे काय झालं, फॅक्टरी कॉस्ट पर युनिट. याला आपण काय म्हणणार आहोत? फॅक्टरी कॉस्ट पर युनिट. म्हणजे एका युनिटसाठी फॅक्टरीमध्ये एवढी कॉस्ट, एक युनिटसाठी फॅक्टरी कॉस्ट एवढी मोजली जाते, एक युनिट जर प्रोड्यूस करायचा म्हटलं तर. तर मग आता टोटल फॅक्टरी कॉस्ट तुमची काढायची, तर ती कशी काढणार? ही झाली एका युनिटची फॅक्टरी कॉस्ट, पण तुम्हाला टोटल फॅक्टरी कॉस्ट काढायची. मग काय करणार आम्ही? जेवढे युनिट्स आहेत तेवढं मल्टिप्लाय करणार आपण. मल्टिप्लाय करायचं. म्हणजे 205 आहे तुझ्या एका युनिटची कॉस्ट मिळाली. आता तुला 100 युनिटची कॉस्ट काढायची, म्हणजे 205 इंटू 100 युनिट्स. राईट सर. मग तुला मिळेल टोटल फॅक्टरी कॉस्ट. आली 20,500. हो सर. सगळ्यांची तुमची सेम तशी कॅल्क्युलेट करून घ्या.
झालं, समजलं ते? हा सर समज. ओके, आता आपण बघूयात थर्ड क्वेश्चन काय आपल्या प्रॉब्लेम मध्ये विचारलेलं. शो द डिफरन्स बिटवीन 1 and 2. आता 1 and 2, सो सेकंड आपल्याला जो फाइंड आउट करावा लागणार आहे. ऍक्टिव्हिटी बेस्ड कॉस्ट काढलं. आता सेकंड मध्ये ऑब्झर्वेशन प्रोडक्शन ओव्हरहेड्स युजिंग ऍक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंग. कॅल्क्युलेशन कॉस्ट ड्रायव्हर्स रेट फॉर इच ऍक्टिव्हिटी. आता प्रत्येक ऍक्टिव्हिटीसाठी आपल्याला काय सांगितलं की कॉस्ट ड्रायव्हर रेट जो आहे तो फाइंड आउट करायचा आहे. मग आता आपण काय करूयात, मागच्या वेळेस गेलो तसं ओव्हरहेड्सचे जे दिलेले आहेत ते ओव्हरहेड्स बघून घेऊयात. प्रोडक्शन ओव्हरहेड्स अँड देअर कॉस्ट ड्रायव्हर आर ॲज फॉलोज. दिसतंय आम्ही? हा दिसतंय ना. त्याच्यामध्ये ओव्हरहेड्स मध्ये फर्स्ट ओव्हरहेड काय दिलेले आहेत? फर्स्ट ओव्हरहेड्स काय आहे? फॅक्टरी वर्क एक्सपेन्स. फॅक्टरी वर्क एक्सपेन्सेस. मग आपल्याला कॉस्ट ड्रायव्हर त्याचा फाइंड आउट. कॉस्ट ड्रायव्हर काय दिलेलं आहे त्याचा? मशीन आर्स. म्हणजे आपल्याला काय करायला लागणार? फॅक्टरी वर्क एक्सपेन्सेस डिवायडेड बाय मशीनर्स करावे लागणार आहे, टोटल मशीनर्स. सो फॅक्टरी वर्क एक्सपेन्सेस किती आहेत दिलेले? 22,500. बरोबर आहे? फॅक्टरी वर्क एक्सपेन्सेस दिलेले आहेत 22,500. आम्ही हा सर मी कॅल्क्युलेशन करतो. हा ओके. डिवायडेड बाय टोटल मशीनर्स म्हणजे 1900. त्याच्यात तुम्हाला फॅक्टरी वर्क एक्सपेन्सेस पर अवर्स मिळेल. सर ते आलं 11.84 पर मशीनर्स. म्हणजे आपण मगाशी काय केलं तर टोटल ओव्हरहेड्स काढले होते एका याचे युनिटचे 205, पण ते कसे डिवाइड केले ते आता तुम्हाला इथे कळेल. सो वर्क एक्सपेन्सेस जे आहेत ते 11.84 आहेत. ओके. देन सेकंड ओव्हरहेड्स काय म्हटलंय त्यांनी? स्टोअर्स रिसिव्हिंग कॉस्ट. आणि त्याचं हे काय म्हटलं? कॉस्ट ड्रायव्हर रिक्विजिशन्स रेज्ड म्हणजे काय सर? रिक्विजन राईज म्हणजे तुमचे प्रोड्यूस युनिट किती प्रोड्यूस करणार आहात. ओके. नंबर ऑफ युनिट्स प्रोड्यूस. आता स्टोअर रिसिव्हिंग कॅश किती आहे? 8,100 डिवायडेड बाय मग काय येईल? नंबर ऑफ रिक्विजिशन्स म्हणजेच तुमचे नंबर ऑफ युनिट प्रोड्यूस. एक मिनिट. एक सेंटेन्स दिले बघा तुमच्या ह्याच्यामध्ये. सॉरी, आम्ही दिसतंय तुमच्या प्रॉब्लेम मध्ये एक सेंटेन्स दिलेला लास्टला. हा. The number of requisition rise on the store was 25 for each product. काय दिलेलं आहे? 25 फॉर इच प्रॉडक्ट. मग आपले प्रोडक्ट किती आहेत? 4. मग जर तुमचं रिक्विजिशन राईज बाय स्टोअर वॉज 25 इच प्रोडक्ट असेल तर 4 प्रोडक्टचे मिळून किती होणार? 100. म्हणून ते डिवायडेड बाय नंबर ऑफ रिक्विजिशन 100 येईल. रिक्विजिशन काय आहे तुम्हाला आठवण कर, मी नेक्स्ट लेक्चरला समजवतो तुम्हाला. ओके ठीक आहे. नंबर ऑफ रिक्विजिशन डिवायडेड बाय म्हणजे दिलेले आहेत 25% इच प्रोडक्ट. सॉरी 25% नाही, 25 इच प्रोडक्ट म्हणून ते टोटल येतील 100.
मग स्टोअर्स रिसिव्हिंग कॉस्ट आली 81, बरोबर आहे. हा सर. देन येतं मशीन सेटअप कॉस्ट. नंतर कोणतं ओव्हरहेड दिलेलं आहे? मशीन सेटअप कॉस्ट. ती किती दिलेली आहे? मशीन सेटअप कॉस्ट किती दिलेली आहे? 12,200. आणि त्याचं कॉस्ट ड्रायव्हर काय म्हटलेलं आहे? नंबर ऑफ प्रोडक्शन रन. मग आता काय होईल? 12,200 डिवायडेड बाय काय येईल? 48 येईल. 48, राईट. झालं? देन नेक्स्ट काय येईल? मशीन सेटअप कॉस्ट किती आली अमेय? सर ते आहे 254. हा सर 254.163. बरोबर आहे. देन डी कॉस्ट रिलेटिंग टू क्वालिटी कंट्रोल. नेक्स्ट काय आहे? कॉस्ट रिलेटिंग टू क्वालिटी कंट्रोल, बरोबर आहे. हा सर. येस. 4600. कॉस्ट ड्रायव्हर काय म्हटलं? नंबर ऑफ प्रोडक्शन रन्स, म्हणजे पुन्हा डिवायडेड बाय किती येणार? 48. 48. So 95.833. 95.83, बरोबर आहे. लास्ट काय आहे? मटेरियल हँडलिंग अँड डिस्पॅच. डिस्पॅच. आणि त्याला कॉस्ट ड्रायव्हर काय दिलेलं आहे? नंबर ऑफ ऑर्डर्स एक्झिक्युटेड. म्हणजे किती ऑर्डर तुम्ही घेतलेल्या आहेत, ज्या ऑर्डर, मग त्याच ऑर्डर तुमच्या डिस्पॅच होणार आहे. मग इथे काय दिलेलं बघा खाली एक सेंटेन्स मध्ये, ज्या सेंटेन्स मध्ये आपल्याला माझे राईज रिक्विजिशन राईज दिलं होतं त्याच सेंटेन्स पुढे वाचा. द नंबर ऑफ रिक्विजिशन राईज ऑन द स्टोअर्स वॉज 25 फॉर इच प्रोडक्ट अँड नंबर ऑफ ऑर्डर एक्झिक्युटेड वॉज 96. सर 96 ने डिवाइड करायचं. हा, 96 ने डिवाइड करायचं. So 100च येणार आहे. 100. ते झालं. म्हणजे आपलं तुमचं प्रत्येक कॉस्ट ड्रायव्हर काढलं तुम्ही इच ऍक्टिव्हिटीचं, प्रत्येक ऍक्टिव्हिटीचं. देन हा सर. त्याच्यानंतर आपल्याला आता स्टेटमेंट ऑफ फॅक्टरी कॉस्ट इच प्रोडक्ट अंडर ऍक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंग. फॅक्टरी कॉस्ट इच प्रोडक्ट अंडर ऍक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंग. सो तुम्हाला आता फॅक्टरी कॉस्ट ऑफ इच प्रोडक्ट, प्रत्येक प्रोडक्टची फॅक्टरी कॉस्ट फाइंड आउट करायचं आहे. त्यासाठी तुम्हाला काय आहे तर डायरेक्ट मटेरियल कॉस्ट दिलेली आहे, जी तशीच्या तशी घेतली बघा कॉस्ट पर युनिट मध्ये, बरोबर आहे आम्ही. हो सर. डायरेक्ट लेबर कॉस्ट पण सेम तुमची घेतलेली आहे, जशी दिलेली आहे सेम तशीच घेतलेली आहे. आता प्रोडक्शन ओव्हरहेड्स मध्ये काय होतं बघा, फॅक्टरी एक्सपेन्सेस तुम्हाला कॅल्क्युलेट करायचे, बरोबर आहे. हो सर. आता फॅक्टरी एक्सपेन्सेस जे आहेत पर अवर्सचे आपण काढलेले आहेत, बरोबर आहे. फॅक्टरी वर्क एक्सपेन्सेस पर अवर्स काढलेले आहेत. किती आहे? 11.84. आणि आपल्याकडे मशीन पर अवर्स किती आहेत? पर युनिट मशीन किती आहे ए मध्ये? सर ते 5434. 5 आहे ना. हा म्हणजे हा पहिल्या प्रॉडक्ट साठी 5 आहे. हा 5 आहे, म्हणून आपण काय करतोय, सो 5 into 11.84. देन सेकंड प्रोडक्ट साठी 4 into 11.84.
आणि थर्ड साठी 3 इंटू 11.84 आणि फोर्थ साठी 4 इंटू 11.84 आणि त्या सगळ्यांची 80. टोटल जे आहे ते आपण इथे लिहितोय प्रोडक्ट ABCD मध्ये. सो 5 इंटू 11.84 किती येतं? 592020. मग आपल्या ए मध्ये दिले बघा प्रोडक्शन ओव्हर फॅक्टरी एक्सपेन्सेस 5920. सेम प्रोडक्ट बी मध्ये 4 इंटू 11.84. किती येतं? 47.36. बरोबर आहे आदित्य, 47.36. देन प्रोडक्ट सी 3 इंटू 11.84. 35.52. 35.52. Then product D 4 into सर ते सेमच आहे. 47.36 तेवढंच येणार आहे. हा सर. देन पोस्ट रिसिव्हिंग कॉस्ट फॅक्टरी एक्सपेन्स झालं त्याच्यानंतर काय काढलं होतं आपण स्टोअर रिसिव्हिंग कॉस्ट. स्टोअर रिसिव्हिंग कॉस्ट कशा पद्धतीने फाइंड आउट केले बघा त्यांनी. आता स्टोअर रिसिव्हिंग कॉस्ट मध्ये तुमच्या याने काय घेतलेले बघा तर आपलं राईस पर युनिट होतं ना 25 राईस पर युनिट सॉरी ऍक्विजिशन राईस म्हणून होतं ना. हा सर. So acquisition rise into requisition rise into store receiving cost divided by तुमचे किती युनिट्स आहेत ते 100 युनिट्स. हा जो पॉइंट आहे ना आता तुम्ही जस्ट त्याच्यात व्हॅल्यू पुट करून घ्या. तो रिक्विजिशन काय पॉइंट आहे मला उद्या आम्ही आठवण कर मी उद्या एक्सप्लेन करतो तुम्हाला. ठीक आहे सर. त्याशिवाय कळणार नाही येतो आपल्याला की ते एक्झॅक्ट कुठून आले. सो सध्या फक्त स्टोअर रिसिव्हिंग कॉस्ट जे आहे एक मिनिट ते कॅल्क्युलेशन फक्त करून घ्या प्रत्येक युनिट वाईज. सो पहिल्याच 20.25. 20.25 बरोबर आहे. 18.40. हा 18.41 बरोबर आहे. $16.87. 16.88 येईल ते पुढे पॉइंट आहे ना. $13.50. आता अमेय हा सर. रिक्विजिशन कॉस्ट म्हणजे काय तुमचं तर एक मिनिट तुमच्या प्रोडक्ट साठी लागणारे जे काही सर्व्हिसेस आहेत ना
सर्व्हिस चार्जेस जसं की तुमचं तर मी म्हणेन एखादं प्रोडक्ट फायनल होण्यासाठी त्याला ज्या ज्या सर्व्हिसेस तुम्ही देताय, प्रोसेस नाही सर्व्हिसेस, मग त्याच्यामध्ये त्याचं मेंटेनन्स असेल त्या प्रोडक्टचा, किंवा त्याचं स्टोरिंग वेअरहाऊस असेल, समजलं? हा सर. सो त्या सर्व्हिसेसचा जो कॉस्ट आहे तो त्याला म्हटलं तर रिक्विजिशन कॉस्ट. ओके ओके. समजलं? आता आपल्याला इथे कुठे गेलं, स्टोर रिसिव्हिंग कॉस्ट. सो स्टोर रिसिव्हिंग कॉस्ट मध्ये त्यांनी जो आपण काढलं 81% प्लस त्याच्यावरती जे जे सर्व्हिसेस लागले रिसिव्ह करताना, मग सपोज एखादा टॅक्स वगैरे ट्रॅव्हलिंग मध्ये टॅक्स भरावा लागला असेल, तो सर्व्हिस असेल, किंवा जे कोणी लेबर्सने ते तिथे भरायचं काम केलं मटेरियल त्याच्यावरचा सर्व्हिस असेल, तो सगळा सर्व्हिस तुमच्या याच्यात कॅल्क्युलेट होतो. आणि 25% राईज म्हणजे काय म्हटले त्यांनी, की महागाई वाढल्यामुळे कदाचित तो जो सर्व्हिस चार्ज आहे तो 25% प्रत्येक युनिट प्रत्येक ऍक्टिव्हिटी वाईज तो इन्क्रीज झाला. आलं लक्षात? हा सर. म्हणून ते त्या पद्धतीने घेतलेले. सो हे झालं तुमचं. त्याच्यानंतर मशीन सेटअप कॉस्ट. मशीन सेटअप कॉस्ट आता मशीन सेटअप कॉस्ट तुम्हाला किती दिलेली बघा इथे, म्हणजे आपण पर युनिट काढलेलं आहे ना, किती आहे ते? ते 254.1. 254.1. आता याने 10-11 कुठून आलं, एक मिनिट बघायला लागेल. ठीक आहे आम्ही हा सर. ओके. आता तसंही आपला हा प्रॉब्लेम आता कम्प्लीट होणार नाही आहे लेक्चर मध्ये. आपले 6 मिनिटं झाले नाही, आपल्याला आणखी एक फॉर्मॅट पुढे बघायचं. मी जरा इथे थांबवतो आजचा लेक्चर. याच्या पुढचा जो आहे तो आपण उद्या कंटिन्यू करूयात. हो ठीक आहे सर. ओके. थँक्यू. आतापर्यंत जेवढा प्रॉब्लेम झाला त्याच्यात कोणाला काही डाऊट्स आहेत? नाही सर, समजलंय, म्हणजे मला तरी समजलं. आदित्य, साक्षी? सर समजले. ओके ठीक आहे.